अमरावती शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई जोरात सुरू आहे। शहरातील विविध मार्गांवरील मुख्य चौकांमधील अतिक्रमण हटवलं जात आहे। नुकताच झालेल्या अपघातानं या कारवाईला ऊत आला आहे। चिल्लर विक्रेत्यांनी त्यांना दिलेल्या झोनमध्येच व्यवसाय करावा असं प्रशासनाचं म्हणणं आहे। मनपाचा अतिक्रमण विभाग व पोलीस संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत। अमरावती महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग व पोलीस अतिक्रमण कारवाई करत आहेत। रामपुरी कॅम्प येथील जवळपास 1.5 किलोमीटर मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आलं। यामध्ये घरं, दुकानं, मंदिरं, घराच्या कंपाऊंड वॉलवर गजराज चालवण्यात आला। येथील घरांच्या कंपाऊंड वॉल 6 फुटापर्यंत मनपाच्या जागेत बांधलेल्या होत्या। अतिक्रमण कारवाईला विरोध होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून 50 कमांडो तैनात करण्यात आले। सहाय्यक पोलीस आयुक्त क्षीरसागर यांनी स्वतःच्या देखरेखीत ही कारवाई करवली। अतिक्रमण हटवले, पुन्हा अतिक्रमण जैसे थे असा आटापाटांचा खेळ एरवी सुरू असतो। याला आता पूर्णविराम लागणार असून या प्रकारे कारवाई सतत सुरू राहणार। शिवाय नगरसेवक नेत्यांची मध्यस्थी यामध्ये खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही क्षीरसागर यांनी दिली आहे। रहदारी सुरळीत चालावी व पादचारी सुरक्षित राहावे यासाठी फुटपाथ बांधण्यात आले। या फुटपाथवर दुकानदारांनी आपली दुकानं थाटली आहेत, त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होते आहे। मध्यवर्ती बसस्थानक मार्गावर दोन्ही बाजूंनी फुटपाथ बांधण्यात आले आहेत। या फुटपाथवर अतिक्रमण झालेलं दिसून येत आहे। एका फुटपाथवर तयार कपड्यांचे दुकानं आहेत, तेथून हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस असतात। दुसऱ्या बाजूच्या फुटपाथवर फळ विक्रेते आहेत। फळ विक्रेत्यांच्या गाड्या, ये जा करणारी वाहनं यांच्यामधून निघताना नागरिकांना कसरत करावी लागते। फुटपाथवरील ही जागा त्यांना दयाधर्म म्हणून मिळालेली नाही, तर संबंधित विभागाचं अभयदान असून पैसा खाल्ला जातो असा सूर आहे। फळांचा राजा आंबा हा सर्वांच्याच आवडीचा। आंब्याचे अनेक प्रकार आहेत। तोतापुरी, हापूस, बैंगन याशिवाय गावरानी आंबे यांची लज्जत तर काही न्यारीच। आंबा आता जास्तीत जास्त 15 दिवस राहणार आहेत। आंब्याच्या संगतीला आता अन्य फळही आले आहेत। आलूबुखार, सफरचंद, जांभूळ हेही फळ बाजारपेठेत दिसायला लागले आहेत। पुढे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीला पोलीस प्रशासन लागला आहे। उत्सवादरम्यान होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मूर्तिकारांची बैठक घेतली। गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसचे न बनवता केवळ मातीचेच असावे असे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत। रंगही साधा असावा, 8 फुटांच्या वर मूर्तीची उंची नसावी असे निर्बंध मूर्तिकारांना घालण्यात आले आहेत। नेहरू मैदान, सायन्स कोर्स, शिवाजी शाळा, दसरा मैदान, स्पोर्टिंग क्लब, विलासनगर, बडनेरा, जयहिंद नगर येथे मूर्त्यांची विक्री होणार आहे। मंडळांना डीजेची परवानगी नाही। शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक करण्यात आले आहेत। याबरोबरच मंगल कार्यालयाच्या मालकांची ही बैठक पोलीस आयुक्तांनी घेतली। पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यालयात लावावे अशा सूचना त्यांनी केल्या। मराठा समाजाचा अन्य मागासवर्गीयात समावेश करावा अशी मागणी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। शासनाला यामध्ये मराठा समाजाचा समावेश करायचा नसल्यास त्यांना स्वतंत्र आरक्षण स्थळ द्यावं, अन्यथा आपण आंदोलन करू असं डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। ओबीसीच्या यादीमध्ये आरक्षणाची जी यादी आहे, लिस्ट आहे, या ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश होऊ नये। शासनाला जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच असेल तर त्यांनी स्वतंत्र आरक्षण त्यांना असताना द्यावं, पण ओबीसीच्या ताटामधलं त्यांना देऊ नये एवढंच आम्ही त्याच्यामधलं असल्याला मागणी त्या ठिकाणी करतो। आणि ते जर शासनाने केलं तर आम्ही आंदोलनामध्ये उठू अशी परिस्थिती। आदिवासींच्या जागेमध्ये
काही जणांनी जातीचं प्रमाणपत्र न दाखल करता सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश घेतलेला आहे. शासनाने त्यांना असणारा 31 जुलैपर्यंत 21 जूनपर्यंत त्यांनी असणारा वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे. शासनाला मी असं विनंती करतो की त्यांनी ही वेळ एक वाढवून द्यावी जातीचं प्रमाणपत्र आणून देण्यासाठी एका बाजूला. परंतु दुसऱ्या बाजूला जे आणून देणार नाही ते काही कारण असतं त्यांच्या सर्व्हिसेस टर्मिनेट करण्यापेक्षा त्यांना असं जनरल कोट्यामध्ये वर्ज करून ज्या राखीव जागा बाधित होतात याच्यामध्ये त्यांना बाधित न करता शासनाने एवढ्या जागा आदिवासींच्या मोकळ्या झाल्या आणि आदिवासींचं रिक्रुटमेंट हे शासनाने त्या जागी करावं. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 257032 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.